नागपुरात महायुतीची घोषणा झाली आणि शिवसेने शिंदे गटाला 8 जागा मिळाल्या। त्यापैकी 2 जागा जे आहे त्या गोनाडे परिवारात मिळालेल्या आहे, योगेश गोनाडे आणि ऋतिका गोनाडे। प्रभाग 5 मधून योगेशजींना तर ऋतिकाला प्रभाग 8 मधून जागा मिळाली। मात्र यामध्ये मोठा ट्विस्ट आहे, कारण त्यांच्या घरी दुःखद घटना सुद्धा घडली आणि एबी फॉर्म योगेश गोनाडे यांचा चक्क स्मशानभूमीत त्यांच्या हातामध्ये पोहोचला। आईवर अंतिम संस्कार करत असताना एबी फॉर्म पोहोचला। योगेश गोनाडे जी आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगाल? एकीकडे खुशीचं वातावरण तर एकीकडे दुःखाचं वातावरण, कसं मॅनेज केलं? तसं तर मला वाटलंच नव्हतं की पहिल्यांदा मला तिकीट मिळेल म्हणून, कारण 1 महिन्यापूर्वी आम्ही ही तिकीटसाठी नावं गेली होती। परंतु काम करत असताना आता मी 4-5 दिवसात आईचं म्हणजे प्रकृती गंभीर झाली होती, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आईच्या सेवेकडे लक्ष दिलं होतं। आणि कालपर्यंत म्हणजे कुठल्याही प्रकारचे मला इकडे हे पण नाही, फॉर्म पण नाही भरला होता, कुठलाही नाही। फक्त फॉर्म तयार करून ठेवला होता की काही असे प्रसंग झालं तर आपल्याला भरता आलं पाहिजे, म्हणून ते थोडीशी तयारी ठेवली होती। आणि यातच आज मला वेळेवर माहीत झालं की सकाळी काल आईचा मृत्यू झाला। आज आम्ही अंत्यसंस्कार करायला अग्नी देण्यासाठी आज नेलं होतं। सगळी कार्यप्रणाली निपटत आली आणि अग्नी दिल्यानंतर लगेच मला एक फोन आला की तुमचं एबी फॉर्म तयार आहे। त्यावेळेस मला माझे एक मित्र होते नगरसेवक, त्यांनी तो फॉर्म माझ्यापर्यंत पोहोचवून दिला। त्यांनी पण मलासाठी खूप प्रयत्न केला, काही गोष्टी ज्या उणिवा होत्या त्या पूर्ण केल्या। आणि त्यानंतर लगेच फॉर्म मिळाल्यानंतर मी विचार करायला लागलो की मी आता पक्षामध्ये बऱ्याच वर्ष फॉर्म तर मिळाला, पण आनंद या गोष्टीचा होता की मी बऱ्याच दिवसापासून काम करतोय, कमीत कमी 35 वर्षापासून काम करतोय आणि विविध पदं मी भूषवली आहे त्या पक्षाची आणि प्रामाणिकपणे मी काम करत आहे। म्हणजे एकनिष्ठ होऊन काम केलं, मध्ये काही केलं असेल किंवा एखाद्या पक्षाचा मी उमेदवारी घेतला असेल, परंतु पक्षाला मी सोडलं नाही। हा एकंदरीत माझा प्रवास आतापर्यंत निरंतर चालत आला आणि त्याचाच एक विश्वास म्हणून पक्षाने मला आज ते उमेदवारी दिली। आणि त्यात माझ्या आईचं पण आज मोठं म्हणजे आशीर्वाद होता की मला त्या स्मशानभूमीमध्ये येऊन मला आज एबी फॉर्म मिळालं। हा एक मला थोडंसं आनंदाचा क्षण होता। पण मी दुःखात असताना सुद्धा अशा प्रकारचा आला तर माझी द्विधा मनस्थिती झाली होती, भरावं किंवा नाही। काल तर मी ठरवून टाकलं तर भरू नये, पण आज मग शेवटचा असा क्षण होता की काम निपटलं होतं आणि मला वाटलं की नाही, तर तेही माझ्याही कुटुंबातल्या लोकांनी मला थोडं सहकार्य केलं की नाही, जा तुम्ही भरून घ्या। माझ्या पत्नीने सुद्धा मला सहकार्य केलं, घरच्या लोकांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे तो मी आज फॉर्म भरण्यासाठी आज गेलो आणि 1 तास मिळाला। 1 तासामध्ये सगळी कार्यप्रणाली पूर्ण करून घेतलं। पक्षामध्ये जर बघितलं तर फार कमी जागा पक्षाच्या वाट्याला आलेल्या आहे। अशामध्ये एकीकडे तुमच्या घरात दुःखद घटना घडली, पण 2-2 उमेदवारी तुमच्या घरामध्ये मिळाली। हा क्षण कसा तुम्ही? हा आनंदाचा क्षण आहे तिच्यासाठी, एक म्हणजे माझ्या मुलीसाठी सुद्धा या क्षेत्रात प्रथमच ती पाय ठेवत आहे आणि तिला थोडंसं इच्छा पण होती की आपण या क्षेत्रात काम करावं। ती उच्च शिक्षित आहे, टेक सिव्हिलमध्ये आहे, IT मध्ये नागपूरच्या याच्यातनं तिने डिग्री घेतलेली आहे। आता तिचा स्वतंत्र विचार आहे आणि तिने BJPकडे फॉर्म भरला होता, पण त्या ठिकाणी काय झालं, प्रभाग क्रमांक 8 मध्ये असा सक्षम उमेदवार जिंकण्यासाठी नव्हता आणि म्हणून त्यांनी दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यावर योग्य विचार विनिमय करून त्या कृतिकाला, माझ्या मुलीला त्यांनी तिकीट दिली असावी असा माझा म्हणजे असं मला वाटतं। आपल्यासोबत कृतिका सुद्धा आहे। कृतिका, पहिल्यांदाच म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरती आहे, उच्च शिक्षित आहे तू। घरी आजीची डेथ झाली, इकडे तुला उमेदवारी मिळाली, कसा हा सगळा क्षण होता? ॲक्च्युली जसं बाबांनी सांगितलं, कन्फर्म काहीच नव्हतं। ते सगळं एक चमत्कार किंवा आशीर्वाद म्हणूनच आपण त्याला कन्सिडर करूया। विचार होता, कारण पहिलेचं सगळं जॉब वगैरे सोडून या क्षेत्रात येण्यासाठी थोडी तयारी किंवा थोडं मनाची सुरुवात होती आणि शिवाय बाबांना इतक्या वर्षांपासून पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत वावरलेली आहे, त्यामुळे एक इच्छा होती की या क्षेत्रात येऊन काहीतरी करावं, पण निश्चित काहीच नव्हतं। त्यामुळे एक आशीर्वाद आणि एक
लक आजीचे आशीर्वाद. आजीचे आशीर्वाद आणि आजीचाच लक, त्यामुळेच झालेलं आहे हे सगळं. आणि एक म्हणजे मला तरी वाटतं की लास्ट एक वीकपासनं तर आमचं काही कनेक्शन किंवा काही असं नव्हतं की कंपल्सरी मिळेलच किंवा नाही. आणि काल तर कारण दिवस 2च होते फॉर्म भरायचे आणि कालच आजीची डेथ झाली, त्यामुळे काल आणि आज मग आज शेवटच्या लास्ट 1-2 आवर्समध्ये जे काही होऊ शकलं फॉर्म भरणं ते झालेलं आहे. तुला पण अगदी वेळेवरच फॉर्म मिळाला. येस, मला वाटतं 1 ते 1.5 वाजता. मग त्यानंतर पळत तिकडे जाऊन फॉर्म सगळं फिल करून आणि ते सगळं झालं आहे. नक्कीच आपण बघितलं की योगेश गोनाडे आणि ऋतिका गोनाडे या दोघांनाही शिवसेना शिंदे गटाकडून एबी फॉर्म मिळाला. घरी आईचा मृत्यू झालेला होता, दुःखद वातावरण होतं. मात्र या दुःखद वातावरणात सुद्धा त्यांनी समाजसेवेला प्राधान्य दिलं आणि दोघांनीही जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घरामध्ये जर वातावरण बघितलं तर एकीकडे खुशीचं वातावरण पाहायला मिळते, तर एकीकडे दुःखाचं वातावरण सुद्धा आहे. मात्र अशातही आपला समाजसेवेचा वसा त्यांनी कायम ठेवला. ऋतिका पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.